सियावर रामचंद्र की जय। त्रिजटा शुभशकुनांचा विचार करते, रावणाची वाईट अवस्था कशी होतीये आणि याचे सूचक स्वप्न त्रिजटाला कसे पडतात हे सांगते। पण सीतेच्या डोक्यामध्ये एक विचार येतोय की त्रिजटा माझ्या समाधानाकरता हे सगळं बोलते। कारण अडचण अशी असते ना, तुम्ही लक्षात घ्या, लोक मला म्हणतात की तुमच्या मनातले विचार रामकथेत टाकत जाऊ नका, रसभंग होतो। एक कमेंट आहे तशी, रसभंग करण्याकरता नाहीये। रामायण मुळातच मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्र आहे। मर्यादा पुरुषोत्तम असा शब्द आहे रामचंद्रांच्यासाठी। मर्यादेत असलेल्या उत्तम अशा पुरुषाचं हे चरित्र आहे। त्यामुळं मानवी भाव, मानवी भावना, मानवी मर्यादा या सगळ्यांचं पालन रामचंद्रांनी केलेलं आहे। धर्माचं पालन करता करता आपल्या मर्यादांचं पालन सुद्धा केलेलं आहे। रामचंद्रांनी चमत्कार नव्हे पराक्रम दाखवलाय। रामचंद्रांनी सगळ्याच भावना व्यक्त केल्यात। सीतेच्या शोधात असताना विरहामध्ये ते वेडे पिसे झालेत आणि एक पती जसा शोध घेतो आपल्या पत्नीचा तसा ते शोध घेत आहेत। सीतेची आठवण झाल्यावर ते हिरमुसले होत आहेत। जेव्हा प्रत्यक्ष रामचंद्रच या मर्यादांचं आणि मानवी भावनांचं पालन करतायत, सीता का नाही करणार? लोक म्हणतात मला की असं कुठं शक्य आहे का? एकीकडे म्हणता विश्वास आहे, एकीकडे म्हणता डगमगलाय तो विश्वास। पण या सगळ्या महाभयंकर राक्षसीला बघून सीतेच्या मनामध्ये विचार येतोय की एवढा शक्तिशाली रावण, ज्याने अशा शक्तिशाली पहाऱ्यामध्ये मला ठेवलेलं आहे, अनेक दिवस लोटून गेलेत, अजून रामचंद्रांची खबर येत नाहीये, काय होईल हे कळत नाहीये। अशा स्थितीत त्रिजटा माझ्या समाधानाकरता हे सगळं बोलते आहे। इथून माझी सुटका होईल की नाही माहीत नाही। रावण कोणत्या मायावी रूपाचा वापर करेल माहीत नाही। त्यासाठी मला आता यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग दिसतोय, ते म्हणजे माझा जीव देणे, स्वतःला संपविणे, प्राणत्याग करणे हाच एकमेव मार्ग असावा। आणि अत्यंत असहाय्यस्थला समजून सीतेच्या मनामध्ये प्राणत्यागाचा विषय येतोय। आणि ही प्राणत्यागाची भावना सीता त्रिजटा नावाच्या राक्षसीला सांगते आहे की माते मला असं वाटतंय आता की हे संपवून टाकावं आयुष्य। या सशक्त रावणाच्या अत्याचाराचा बळी अजून काही काळ होण्यापेक्षा आपला देह सोडलेला बरा। हनुमान हे सगळं ऐकतायत, त्रिजटेचा संवाद ऐकतायत। त्यांना बरं वाटतंय की कोणीतरी आहे एक जे काळजी घेत आहे। आता सीतेच्या मनामध्ये प्राणत्यागाची इच्छा येते आहे आणि सीता त्रिजटेजवळ ही इच्छा बोलून दाखवते आहे, ही हनुमान ऐकतायत। आणि हे ऐकता ऐकता हनुमानाच्या मनालाही गहिवरून येतं। त्यांना वाटतं की आता अजून किती वेळ थांबावं लागणार आहे, कारण मी या राक्षसींच्या समोर नको बोलायला म्हणून शांत आहे। आता आपण बोलायला हवं का? हनुमानाच्या मनामध्ये हा विचार येतोय की या राक्षसींच्या समोर गेलो तर पुन्हा त्यांना कळेल, त्यापेक्षा अजून थोडासा काळ जाऊ देऊ। माता सीता प्राणत्यागाचा विचार करतायत, विलंबही नको करायला त्यांना आशा वाटली पाहिजे। बर दुसरी गंमत अशी आहे, पटकन जाऊन समोर उभा टाकू आणि सांगू की माते मी हनुमान, रामानं पाठवलंय, तुमच्या यासाठी पाठवलंय, तर मातेला विश्वास बसेल? अडचण मोठी आहे, कारण एवढ्या सगळ्या मायावी जगतामध्ये सीतेला विश्वास बसेल की नाही याविषयी शंकाच आहे की। आता वेळेच्या मर्यादांमुळे चित्रपटांच्या मध्ये, मालिकांच्या मध्ये, वेगवेगळ्या कथांच्या मध्ये हनुमानानं उडी घेतली, लंकेत जाऊन पोचला, लंकेत त्याने अशोक वाटिकेत प्रवेश केला, सीतेला बघितलं, मुद्रिका हातात धरली, लगेच सीतेला दिली, सीतेनेही यशस्वी हो बाळा म्हणून सांगितलं, हनुमानानं लंका जाळली, निघून गेले। अशी कथा आपल्याकडे भरपूर वेळा सांगितली जाते। या सगळ्या कथेमध्ये तिथे काय झालंय म्हणून महत्वाचं आहे, मानवी भावभावना जे म्हणतो मी ते इथे आहे। संवाद कसा झालाय, लगेच विश्वास बसलाय का, या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा तपशील आहे, छोट्या 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 गोष्टींचा तपशील आहे।
ह्या सगळा संवाद होऊन रावण आलाय, धमकी दिली आहे, प्रलोभन दाखवलंय, मुदत दिली आहे, निघून गेलाय. राक्षसींनी परत सीतेला धमकवायला सुरुवात केली आहे. राक्षसींना त्रिजटेने गप्प बसवलंय, आपापलं पहारा द्यायचं काम करा असं सांगितलंय. राक्षसी आता पहारा द्यायला निघून गेल्यात. त्रिजटेने काही शुभशकून सांगितलेले आहेत आणि त्यानंतर वातावरण थोडंसं गर्दीचं कमी झालंय. म्हणजे जेव्हा बाजार उठतो आणि थोड्या वेळ गलका राहतो आणि त्यानंतर बाजार कसा ओसाड दिसायला लागतो ना, तशी त्या ठिकाणची अवस्था आली आहे. आता हनुमानाला कळलंय की सीता मातेजवळ ओळख दाखवण्याची ही योग्य वेळ आहे. बरं, जायचं आणि समोर बोलायचं असं कसं करता येईल? म्हणून एका झाडावर उभा टाकून हनुमानाने रामकथा गायला सुरुवात केलेली आहे. सगळी रामकथा गायला सुरुवात केली आहे. रामचंद्र कसे आहेत, ते कसे महान आहेत, हे गायला सुरुवात केली आहे. लंकेतल्या अशोक वाटिकेत रामाचं गुणगान करणारं कोण आहे? कारण कथा रामकथा कानावर पडली आहे सीतामातेच्या. मन हर्षभरीत झालंय, कारण खूप दिवसांनी काही चांगलं ऐकलं ना की बरं वाटतं. मन हर्षभरीत झालंय आणि निराश, हताशपणे खाली घातलेली मान वर केली आहे. वर जिथून आवाज येतोय तिकडे बघितलंय आणि सीतामातेला कळलंय की वर कोणीतरी एक माकड आहे. ती रामकथा गात आहे. आता मनात सकारात्मकता नसली की काय होतं बघा. सीतामाता लगेच म्हणतात, अरे रे, हे काय, मी झोपले होते, स्वप्नात मला वानर दिसलं आणि वानर दिसणं बरं नसतं म्हणे स्वप्नात. हा अपशकुन असेल का? हे स्वप्न असेल तर किती वाईट स्वप्न आहे हे. आणि तेवढ्यामध्ये त्या झाडावरून हनुमान खाली येतात. ते म्हणतात, माते, हे स्वप्न नाही आहे, सत्यात आहे आणि मी हनुमान आहे. मी महाराज सुग्रीवांचा सेवक हनुमान. मी आपल्या शोधासाठी चाललेलो आहे. हनुमान आपली ओळख देण्यासाठी म्हणून एक एक पावलं पुढे सरकतोय. आणि जसा हनुमानाचं एक एक पाऊल पुढे येत आहे, तसं माता सीतेला वाटते की हा रावणच आहे. मायावी रूप घेऊन आलेला आहे आणि तो आपल्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करतोय. माता सांगतात, थांब, तिथेच थांब. मला कल्पना आहे तू रावण आहेस आणि असं मायावी रूप घेऊन मला फसविण्याचा प्रयत्न करतोयस. माझ्या मनामध्ये संदेह आहे. हनुमान म्हणतात, माते, संदेह नको. मी तुम्हाला रामचंद्रांची पूर्ण कहाणी सांगतो. मग सीतामाता त्या पर्वतावरून जात असताना साहित्य कसं खाली पडलं, मग रामचंद्र तिथे कसे आले, मग जटायूचा प्रसंग, त्यानंतर रामचंद्रांचं सुग्रीवाला मदत मागणं, वालीवध, तिथून पुढे शोधायला पाठवणं, मग इथं येणं, ह्या सगळा प्रसंग तो सांगतो. आणि तो सांगतो की मी हा 100 योजने सागर रामकृपेने पार करून आलेलो आहे. रामकृपेने पार करून आलेलो आहे. तरीही सीतामाता म्हणतात, काही नाही, असं मला वाटत नाही. म्हणजे माते, तुमची ओळख पटावी यासाठी रामचंद्रांनी तुमच्या शोधात निघताना माझ्याकडे त्यांची नाममुद्रा दिलेली आहे. ही नाममुद्रा बघा. ती नाममुद्रा बघितल्याबरोबर सीता प्रसन्न होतात आणि म्हणतात, वत्सा, रामकृपेने तू 100 योजना सागर पार करून आलास. हे आता पटू लागलंय. मला विश्वास आहे की तू हे काम नक्की करशील. माझी तुला विनंती आहे की जाऊन रामचंद्रांना त्वरित सूचना कर की माझा सुटका इथून तुम्ही करावी. हनुमानही सीतामातेच्या चरणी नतमस्तक होतात. पुढे अजून एक गोष्ट मोठी घडती आहे जी हनुमान स्वतःहून करतात. काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.